मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत 2/11/2023 रोजी दाखल गुन्ह्यानुसार आरोपी प्रदीप उर्फ बबलू शिंदे याविरुद्ध आरोपीच्या आईने गुन्हा दाखल केला होता। 31/10/2023 रोजी यातील आरोपीने स्वतःच्या आईला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शेतातील विहिरीजवळ बोलवून शिवीगाळ करून हाताने लाताबुक्क्याने छातीस मारहाण करून तुला जिवंत ठेवत नाही असं म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिलं होतं आणि यातील फिर्यादी ही सकाळी 7:30 ते सायंकाळी 4 पर्यंत शेतातील विहिरीत मदतीसाठी वाट पाहत होती। आरोपीने घरातील शेतीच्या कारणावरून शेतातील उत्पन्नाच्या पैशासाठी नेहमी आईसोबत व परिवारासोबत भांडत असे। फिर्यादीस उपचाराकरता सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आरोपी हा दिनांक 2/11/2023 रोजी अटकेत होता। आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल होता। जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट इम्रान पाटील, ॲडव्होकेट मनोज गावडे, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट सोहेल रामपुरे यांनी काम पाहिलं। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।